आणि यानंतर आता आणखी एक महत्त्वाची मोठी बातमी। अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ठाणे गुन्हे शाखेने या प्रकरणी दोघांनाही ताब्यात घेतल्याची माहिती आहे। अंबरनाथमधील शिवसेनेच्याच दोघांना चौकशीसाठी समन्स बजावल्याची सुद्धा माहिती आता सूत्रांनी दिली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्समधून। शिवसेनेचे बालाजी किणीकर हे अंबरनाथमधून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले। तर बालाजी किणीकर हे चौथ्यांदा आमदार झाल्यानंतर गटबाजीतून त्यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर बालाजी किणीकर हे एका कौटुंबिक लग्न सोहळ्यासाठी लातूरला गेले। याच लग्न सोहळ्यात हत्या करण्यासाठी काही शूटर्सना सुपारी दिल्याची माहिती किणीकरांना समजली होती। माहिती मिळाल्यानंतर बालाजी किणीकरांनी लगेचच थेट पोलीस ठाणे आयुक्तांकडे तक्रार केली। तक्रारीची गंभीर दखल घेत ठाणे गुन्हे शाखेने अंबरनाथमधून आता 2 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे। चौकशीनंतर पोलिसांनी अंबरनाथमधील शिवसेनेच्या 2 जणांना चौकशीसाठी समन्स बजावल्याचं सुद्धा कळत आहे। तर आमदार बालाजी किणीकर आणि पोलिसांनी अधिकृतपणे काहीही बोलण्यास नकार दिलाय। या प्रकरणामध्ये अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही असंही कळत आहे।